श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 23 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आहे हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला प्रभू श्रीराम भक्त हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या तिथीला माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला आहे. जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. मात्र हनुमान हे असे देव आहे जे कलियुगात देखील चिरंजीवी आहे. कलियुगात हनुमानजी हे साक्षात जागृत देव आहे. चैत्र पौर्णिमेसह प्रत्येक मंगळवार आणि शनिवार हा हनुमानांच्या पूजेसाठी समर्पित असा दिवस आहे. हनुमानाला संकटमोचन देखील म्हणतात. जो कोणी खऱ्या भक्तीने भावाने हनुमानांची पूजा करतो त्याच्यावर हनुमानांची विशेष कृपा होते. त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव हा हनुमानांच्या पूजेसाठी अगदी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी काही विधिवत पूजन करून काही उपाय केले तर त्यांच्या सर्व मनोकामना हनुमानजी पूर्ण करतात. तर या दिवशी कुठले उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे. अगदी साधा व सोपा असा एक नारळाचा उपाय करायचा आहे. तर यामुळे तुमचे ज्या काही अडचणी आहेत, काही संकट आलेले आहेत ते हनुमानजी नक्कीच तुमचे दूर करणार आहे. तर कुठला उपाय आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपण नेहमीच हनुमान जयंतीला काही उपाय करत असतो. त्याचबरोबर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जातो, तेल अर्पण करतो. त्याचप्रमाणे रुईच्या पानांची माळ अर्पण करतो. म्हणजेच थोडक्यात काय तर काही ना काहीतरी अर्पण करत असतो. परंतु हनुमान जयंतीला काही खास उपाय आपण स्वतःसाठी जर करायचा आहे, हा उपाय आहे. बघा, याचे फळ हे नक्कीच कैक पटीने मिळणार आहे. कारण त्या दिवशी हनुमान जयंती आहे. त्या दिवशी हनुमानजींची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. आयुष्यात कितीही कठीणातील कठीण समस्या असो, काही अडचणी असो, त्याचबरोबर 7.5 दोष जरी असतील तरी ते देखील या उपायाने कमी होणारच आहे. असा हा अगदी साधा असा उपाय आहे. त्याचबरोबर व्यवसाय चालत नसेल, कोणतंही काम पूर्ण होत नसेल, सतत अडथळे येत आहेत, व्यवसाय बंद पडला आहे, म्हणजेच काय तर सगळं काही निगेटिव्ह घडत आहे, त्यासाठी हा उपाय आहे. तर सर्वात आधी बघा, हा उपाय आहे ना, मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ जर असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी देखील हा उपाय अजिबात करायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर हा उपाय स्वतःवरच करायचा आहे. हे उपाय घरातच करायचा आहे. प्रत्येकाच्या घरात मारुतीचा फोटो असेलच असे नाही. असेल तर ठीक, नसेल तर काहीच हरकत नाही. श्रीरामांचा फोटो असेल किंवा घरात श्री विष्णूंचा असेल फोटो असो किंवा मूर्ती असली तरी काहीच हरकत नाही. नसेल तर बघा, काहीच नाही तर आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे? एक नारळ घ्यायचा आहे. तो सोलायचा नाही, जसा आहे तसाच ठेवायचा आहे. तो घ्यायचा आहे, तो आपल्या उजव्या हातात पकडायचा आहे आणि स्वतःभोवती डोक्यापासून खाली असा 7 वेळा तुम्हाला गोल उतरवायचा आहे. गोल असा 7 वेळा फिरवताना तुम्हाला काही शब्द देखील बोलायचे आहे. बघा, आपण जेव्हा वरून खाली फिरवत असतो तेव्हा पूर्ण आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. जसं की माझ्या आयुष्यात सर्व चांगलंच गोष्टी घडणार आहेत, मी कामात अतिशय प्रगती करणार आहे, माझा जो काही व्यवसाय आहे, धंदा आहे तो खूप चांगला चालणार आहे. त्याचबरोबर माझ्या जीवनात कोणत्याच अडचणी, संकट येणार नाही. म्हणजेच काय तर तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. असं नाही की मी खूप दुःखात आहे, मी खूप संकटात आहे. असं बोला की मी खूप सुखात आहे, माझ्या आयुष्यात काहीच संकट नाही. असं बोलताना
हे 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे व त्यानंतर तसाच तो नारळ घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना कोणाशीही तुम्ही बोलायचं नाही आणि त्याचबरोबर मंदिरात जाताना पाठीमागे देखील वळून पाहायचं नाही व मंदिरात जाताना देखील कोणाशीही गप्पा मारत बोलत जायचं नाही. हा नारळ मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. तुम्ही मंदिरात कुठेही ठेवला तरी काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्ही स्वतःच ठेवायचा आहे. तो इतरांना कोणाला ठेवायला देऊ नका. तुम्ही स्वतः हा उपाय स्वतःसाठी करताय ना, तर हा स्वतःच नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर मारुतीच्या चरणाजवळ अर्पण केला तरी काहीच हरकत नाही. नाहीतर मंदिरात कुठेही ठेवला तरी देखील चालणार आहे. आणि त्यांना नंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, समस्या दूर करा. हे करून झाल्यावर तुम्हाला मंदिरात बसून किमान 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण नक्कीच करायचं आहे. 1 वेळा तुम्हाला 11 वेळा जर करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. तुम्ही 11 वेळा केलं तरी चालेल किंवा किमान एकदा तरी नक्कीच हनुमान चालीसा पठण करायचा आहे. हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून बघा. अर्थात अगदी श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. कुठलीही सेवा किंवा उपाय करताना आपला विश्वास आणि श्रद्धा तेवढीच हवी. त्याचे फळ मिळतेच मिळते. हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचबरोबर या दिवशी दिवसभरात किमान एकदा तरी मारुती स्तोत्र नक्कीच पठण करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.